गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला गडचिरोली पोलिसांनी दिलेला हा जबरदस्त धक्का राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व यश मानला जातोय। पोलीस विभागाच्या कठोर परिश्रमामुळे पोलीस ब्युरो सदस्य आणि केंद्रीय समिती सदस्य भूपती उर्फ सोनूसह तब्बल 61 माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण करून लोकशाहीच्या प्रवाहात प्रवेश केलाय। आत्मसमर्पितांकडे 54 अग्निशस्त्रांचा साठा असून हे गडचिरोली पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त कारवाईचं मोठं यश आहे। केवळ चालू 2025 या वर्षातच 101 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून 2005 पासून आजपर्यंत 722 माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडलाय। या ऐतिहासिक कार्यगौरवाबद्दल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन करत दलाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। त्यांनी माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे असं मत व्यक्त केलंय। शासनाचा CRE निधीतून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना 3,01,55,000 रुपयांचे पुनर्वसन सहाय्य देण्यात आलंय। शहीद पांडू आलम सभागृहात हा आत्मसमर्पण सोहळा पार पडला। यावेळी आमदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांत गडचिरोली समृद्ध गडचिरोली या ध्येयाचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला। आजचा दिवस गडचिरोली जिल्ह्यात शांततेचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त करणारा ठरला। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।